नमस्कार शेतकरी मित्रांनो. या पद्धतीनं आधी फ्रेम जोडून घ्यायची, त्याच्यानंतर हे बकेट जोडून घ्यायचं आहे. या बकेटला जोडण्यासाठी हे असं पकडून हे त्याचं स्प्रॉकेट आहे, हे त्याचे शाफ्ट आहेत, हे बुशिंग्स आहेत आणि हे रोटर आहेत, चेन आहेत, पाईप. आता हे याच्यावरती ठेवून तिथं नट टाकून पॅक करून घ्यायचं ते. त्याच्यानंतर बुशिंग कशा सिक्वेन्स लागतो हे दाखवलं इथं. हा इथं बुश बसेल, ते आतल्या बाजूला एज पाहिजे त्याची. रोटरची बी उचलून पुढच्या साईडला पडेल याची काळजी घ्या. बुश बसवा, बुश पॅक करा, स्प्रॉकेट फिट करा, चेन टाकून त्याच्यामध्ये सरळ रेषेत आवळून घ्या. ते आधी फिरवून चेक करा म्हणजे अंदाज येतो सरळ कुठे येते. थोडंसं पुढं मागे चालवून बघा जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. रिवर्समध्ये बी पडणार नाहीत, पुढंच फक्त बी पडतील. पाईप आधी नांगराला बसून घ्यायचा आणि मग पेरणी यंत्राला जोडायचा. जर गरज पडली तर गरम करून घ्या, नट बोल्ट लावून पॅक करून घ्या. हे मागच्या साईडला बी बुजवण्यासाठी दिलेलं आहे. अशा पद्धतीनं बी पडतं. आत्ता ही मका छोटे म्हणून तर थोडीशी एकाच टायमिंगला जास्त पडेल, पण जर बीची साईज ॲक्युरेट असते तर मका ही ॲक्युरेट पडले असते.